स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। सानिका, सानिका चल। आले। अरे अभि, त्या वकिलाने तनयाचे पेपर्स घ्यायला सांगितले होते, ते घेतलेस? हा घेतले, मला प्रिस्क्रिप्शन पेन नव्हती, ती याच्यात ठेवली होतीस का तू? बरं आई, आम्ही निघतो, कारण वकिलांनी आम्हाला जरा लवकर यायला सांगितले, त्यांना केस बद्दल थोडंसं आमच्याशी बोलायचं। हो, निघा तुम्ही। चल निघतो। हॅलो, हा बोलतोय। हा डॉक्टर बोला। नाही, इथे कशाला फोन केलाय तुम्ही? कारण थोड्या वेळानंतर आपण कोर्टात भेटणारच आहोत ना, तिकडे बोलू। अच्छा, म्हणजे तुमच्या मुलांना काय ते भविष्य, माझ्या मुलीला भविष्यच नाही का? आणि जी मुलं गेली त्यांच्या भविष्यांचं काय? हे बघा ओ डॉक्टर, आता मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये, कोर्ट काय ते डिसिजन घेईल। तो डॉक्टर आता माफी मागतोय, म्हणतो माझ्या मुलाबाळांचं काय होईल? अरे पण काय नाही, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, सगळं ठीक आहे, पण आयुष्यातून उठेल रे तो। शिवाय आपल्याला तळतळाट भोगायला लागेल, त्याचं काय? तुम्हा दोघींना काय झालंय काय? विसरलात का तनयाची काय अवस्था झाली होती? तुम्ही बायका कुणाला इतक्या सहजासहजी कसं काय माफ करू शकता? हे बघा, मी त्याला सोडणार नाहीये, दॅट्स फाईन। आई येते मी, ये। रुक्मिणी, मी बरोबर निर्णय घेते ना ग? खरं तर हा निर्णय तू अगोदरच घ्यायला हवा होतास। आता एकदा निर्णय घेतलास ना, आता अजिबात डगमगू नकोस। रुक्मिणी, पण मला ना सकाळपासून भीती वाटते। असं वाटतंय की काहीतरी होणार आहे। मैथिली, अगं आपलं मन हे असंच द्वाड असतं, वैरी वागणार नाही ना असं वागतं आपल्याशी। पण तुला नक्की कशाची भीती वाटतेय? सौरभ दादा काहीतरी मध्ये गोंधळ घालतील याची? नाही, काही कळतच नाहीये। तुला काही कळत नाहीये ना, मग माझ्यावर विश्वास ठेव, सगळं छान होईल। अगं आई विना पोरक्या मुलीला आई मिळेल, शेखररावांना तुझी साथ मिळेल, आणि तुला सुद्धा हक्काचं घर मिळेल। चला, झाली का तयारी? वा 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 वा, काय गोड दिसतंय लेकरू। सुखी हो पुरी, सुखी हो। खरं सांगू, या दिवसाची मी आशाच सोडली होती, पण देवानं माझं गारानं ऐकलं। आता का नाही त्या जहागीरदाराच्या नाकावर। काका, आता नको त्या माणसांची नावं, आता पहिला सगळा हिशोब संपला।
आता अजिबात मागे वळून बघायचं नाही. सुखी हो पुरी. काका सुखी हो पुरी. बेटा झाली तयारी तुझी? हो. चला चला. ए बाबा तू एकदम मस्त दिसतोयस. ती गळ्यातली चेन बाहेर काढ ना. नाही नको, उगाच बाहेर नको. हे काय, गळ्यात चेन घालायची आणि ती बाहेर नाही काढायची, मग काय उपयोग? आपल्याला माहिती आहे ना आपल्या गळ्यात चेन आहे, मग झालं. पण ते लोकांना कसं कळणार? लोकांना कळतं ते. आणि हे काय, तू मोत्याच्या बांगड्या घालणार होतीस ना, हे काय घातलंय? अरे परवा मैथिली मावशी आली होती ना, तिनेच हे सिलेक्ट केलं आणि सांगितलं ह्याच घाल. आणि तू ऐकलंच लगेच? हो, पहिल्यांदा मला कोणीतरी सांगितलं हे घाल, हे घालू नको. मला खूप छान वाटलं. मयू, तुला मैथिली खरंच आवडते? खरं सांग. हो बाबा, खरंच. आणि मला काका आजोबा पण खूप आवडतात. आणि आता आपल्याला खूप उशीर होतोय, लवकर निघायला हवं. बर चल निघूया आपण. हा ए बाबा, तू परफ्यूम नाही ना लावलाय? मला नाही आवडत ग परफ्यूम. अरे परवा मैथिली मावशीने मुद्दाम परफ्यूम आणून दिलं होतं आणि सांगितलं होतं की नक्की निघताना लाव. अच्छा, म्हणजे मैथिली मावशीनं सांगितलेल्या सूचना मी तंतोतंत पाळतोय की नाही हे पाहायला तू इथं आहेस तर. काय रे बाबा. तू खूप शहाणी आहेस. बाबा तू पण खूप खूप चांगला आहेस. आणि मला खात्री आहे मैथिली मावशी पण खूप खूप चांगली आहे. आपण खूप मजेत राहू. मजेत नाही, सुखात. हो हो, सुखात. अरे ए बघ, आपल्याला उशीर झाला. नक्की कोणीतरी बोलवायला आलं असेल. मी बघतो थांबत. ए नाही, तू नको जाऊस, मी जाते. आणि लवकर तयार हो, परफ्यूम लाव. कोण पाहिजे? बाबा आहेत का घरात? बाबा, तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय. एक मिनिट हा, येत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय झालं? तुमच्याकडे थोडं काम होतं, आत येऊ का? आत्ता या. या ना, बसा. काय आपली ओळखलं नाही तुम्हाला? वेळ कशाला लागतोय, ओळख होईलच की. पहिला गुच्छा तरी घ्या. तुम्ही समाजासमोर फार मोठा आदर्श ठेवताय. आदर्श कसला? दुसऱ्या बरोबर राहणाऱ्या बाईच्या कपाळावर तुम्ही तुमच्या नावाचा टिळा लावताय. अहो, समाजात तिला न्याय मिळवून देताय. मयू तू आत जा. अहो, तिला कशा पाय आतमध्ये पाठवताय? अहो, तिला बी कळू द्या की तिचे नवीन आई कशी आहे ती. हे बघा, तुम्ही निघा आता. आम्हाला उशीर होतोय, आम्हाला बाहेर जायचंय. कुठे? कुठे रे? तुम्हाला काय करायचं? तू घरीच बसायचं. तुला लय साखर गायची हवत झाली काय? तर मी पुढा बांधून घेतो. हो, तुम्ही कोण कुठले मला माहित नाही, पण बऱ्याबऱ्यानं जाताय का? पोलिसांना फोन करू मी? तुझ्या पोलिसाला फोन. तुला जरा अजून पाहिजे होती नाही का? होय ना. काका, फोन लागतच नाहीये. अगं कशाला सारखा सारखा फोन करती? आपण फोन करायचो आणि ते दारात दत्त म्हणून हजर व्हायचे. पण मी काय म्हणते काका, तुम्ही एकदा स्वतः जाऊन बघून या ना.
अहो कुठं लांब नाही यायच्यात रुक्मिणीबाई, ते गावात ते यायच्यात, मंडईला नाही तर आंबाबाईला गेले असतील. आणि तरी एवढं म्हणत असाल तर थोड्या वेळाने चक्कर मारून येईल लागलं तर मग तर बस. चाल. बरं ये बाई, वाटलं तर फोन कर परत एकदा. असू द्या, त्यांचा विचार बदलला असेल तर आपण उगाच मागे लागल्यासारखं त्यांना नको. काहीतरीच काय बडबड करते. नाही तर काय, तुझ्या का मनात असं येत आहे त्यांचा विचार असा अचानक बदलेल म्हणून? नाही तर काय. काय माहिती रुक्मिणी, सकाळपासून मला भीती वाटते, असं मनात धस्स होतंय माझ्या. देव करू आणि सगळं सुखरूप असं म्हणजे झालं. काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित असेल. काही शंका घेऊ नकोस मनात, सगळं व्यवस्थित होईल. लागलं तुम्ही म्हटलं थोड्या वेळाने जातो म्हणून. हॅलो 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 मावशी. मयू, अगं कुठे आहात तुम्ही? कुठे अडकलात? अगं हॅलो, तू इतकं हळू का बोलतेस? मावशी काय झालं? तू तू रडते कायस? तुम्ही लवकर या इकडे. कोणतरी गुंड आले आणि बाबांना खूप मारलं. काय काय तू कुठून बोलतेस? मी आतल्या खोलीतून बोलतेय. कोण होते ते लोक? माहित नाही, काही माहित नाही. मयू मयू मयू, तू रडू नकोस हा. आम्ही लगेच येतो. राजा राजा घाबरू नको. आम्ही आलोच आम्ही. काय झालं? काय झालं? काय झालं ते? मयू सांगते की शेखरला गुंडांनी मारलं. काय? काका लवकर चला. तू शांत हो, मी बघतो काय करायचं. चला लवकर. शेखरराव काय झालं काय? मैथिली मावशी वागलं केवढं मारलं बाबा. दिसतंय. रडू नको राजा. मला पण मारलं खूप. रडू नको पुढे, रडू नको, सगळं व्यवस्थित होईल. रडू नको. अरे किती लागलंय, डॉक्टरला बोलवलं का नाही? फोन केलाय मी. येते. काका किती लागलंय हो यांना. काका सगळं माझ्यामुळे होतंय. सगळं माझ्यामुळे होतंय. किती सोसावं लागलं यांना. मैथिली गप रडू नको. पण काका, मी म्हणते कोण असेल यांच्या वाटावर? कोणी केलं असेल हे सगळं? कोण आहे? मी तर सांगतोय नक्की त्या सौरभचं काम असणार आहे. त्याच्याशिवाय असला भेकड हल्ला दुसरं कोणी करणं शक्य नाही. त्याला ना आता जित्ता सोडत नाही. थांबा काका, आता कोणीही कुठे जाणार नाही. जे काय करायचं ते मी करेन. तुम्ही इथे शेखर जवळ थांबा. रुक्मिणी, तू मयूला सांभाळ. काका, आतापर्यंत खूप माफ केलंय मी सौरभला. प्रत्येक वेळेला माफ केलंय, पण आता मी त्याला माफ करणार नाही. अजिबात नाही. तू कुठे निघालीस पण आता? पोलीस स्टेशन मध्ये. काय झालं रे कोर्टात? काही नाही, पुढची तारीख पडली. आई, तो डॉक्टर इतक्या गयावया करत होता आणि त्याची ती मुलं. मुद्दामून घेऊन आला होता आपल्या मुलांना. पण खरंच अविनाश, अरे ती पोरं काय करणार आहे पुढे? पण त्यांची काळजी आपण कशाला करायची? अरे वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलांना कशाला? त्यांची काय चूक? अच्छा, म्हणजे त्या डॉक्टरला आपण सोडून द्यायचं पुन्हा दुसरी चूक करायला? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. एरवीची गोष्ट वेगळी आहे, पण तुझ्या आणि तनयाच्या बाबतीत मी कोणालाही दयामाया दाखवणार नाही. बरं वाटतंय? लय दुखत असेल नाही का? हा, पेन किलर्स आहेत ना, पण काय तर मुक्काम आहे, थोडे दिवस दुखणारच. शेखर साहेब, आता आराम करा चांगला.
नाही तर या स्थितीत बी बँकेत जायचं म्हणाल. हा? शेखर साहेब, डॉक्टरनी तुम्हाला आराम करायला सांगितलाय, पण राहत नाही म्हणून विचारतो. विचारा. म्हणजे असं का? बोला ना, थांबलात का? हे सगळं झाल्यावर मी माझा विचार बदलेन अशी भीती वाटते का तुम्हाला? पण काका, यात मैथिलीची काय चूक आहे? मी याचा सगळ्याचा राग तिच्यावर कशाला काढी? खरं सांगू शेखर साहेब, आज माझ्या मनावरचं लय मोठं वजन दूर झालं बघा. नशीब त्या दिवशी मयुरीला काही झालं नाही. पण तिनंच डेअरिंग दाखवलं. वेळच्या वेळी तिनं सगळ्यांना मोबाईलवरून फोन केला म्हणून एवढ्यावर निभावलं. शेखर साहेब, साखरपुड्याविषयी मैथिलीविषयी काही बोलले का? तेच तर सतत बोलत होते, आणि ते सुद्धा सगळं मयू समोर. चेहरे ओळखाल काय त्यांचे? कधीही. लय धीर्यानं घेतलं बघा तुम्ही. घ्यायलाच पाहिजे ना काका, नाहीतर मग मैथिली मयो यांना कोण धीर देणार? बाकी काही म्हणा, तुमच्यापेक्षा तुमची लेक लय धीराची बरं का. अहो ना, सकाळी मी म्हणलं अगं मी सोडतो तुला शाळेत, म्हणली नाही मला नाही भीती वाटत, स्कूल बसनीच गेली. मला भेटून नाही गेली सकाळी. आहे तुमचा नुकताच डोळा लागला होता. डॉक्टर म्हणले औषधामुळे गुंगी येईन. म्हणलं कशाला झोपमोड करा, म्हणून नाही जो उठवलं तुम्हाला. जर पोलीस काय म्हणाले? त्याचा तुम्ही विचार नका करू. छान, म्हणजे मार खायचा मी आणि विचार नाही करायचा. तसं नाही हो, पोलिसांचा तपास चालू आहे म्हणून तर तुम्हाला नाही का मगाशी विचारलं मी, तुम्ही ओळखाल का त्यांना म्हणून. बरं आता विचार करू नका, आराम करा. येतो मी. कोण हवाय तुम्हाला? मॅडम आहेत का? मला त्यांना भेटायचंय. वय त्या बघा तकडे बसल्यात. गुड मॉर्निंग मॅडम. अरे जाधवराव, इथे कसा काय मोर्चा वळवलात? या बसा बसा. बोला, काय काम आहे? मुद्दामच यावं लागलं. अगदीच तसं महत्वाचं काम निघालं म्हणून खास आलो. खरं सांगायचं म्हणजे मॅडम, मी तुमच्या चिरंजीवांना वॉर्न करायला आलोय. कुणाला? सौरभ ना? बरोबर ओळखलात. का? काय केलं त्यांनी? गुन्हा दखलपात्र आहे, त्यांना अटकच करणार होतो मी. पण तुमचा विचार करून मी आधी भेटायला आलो. पण गुन्हा काय त्यांचा? सौरभनं 21 गुंडाकरवी मारहाण केली आहे, त्याच्यावर हल्ला केलाय असा त्याच्यावर आरोप आहे. नाही नाही, शक्य नाही. सौरभ असे कधीच वागायचे नाहीत. पण तक्रार कोणी केली आहे? मैथिली सुर्वे. मैथिली? नाही नाही, हे नक्कीच तिचं कारस्थान असणार. तुम्ही लक्ष देऊ नका जाधवराव, तुम्हाला ठाऊकच आहे. असं कसं म्हणता येईल मॅडम? त्यांनी रिसर कंप्लेंट नोंदवली आहे, त्याची दखल घ्यायलाच हवी. हा सगळा तिचा प्लॅन असणार. नाही, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. अहो, सौरभनं अटक व्हावी अशी तिची इच्छा नव्हती. हा, फक्त कायद्याची जरा बसावी असं कुठंतरी वाटत असलं पाहिजे. जाधवराव, काय चाललंय? काय झालं? सौरभ तुमच्यावर शेखर तांबे यांच्यावर गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप आहे. आणि त्या हल्ल्यात ते जबर जखमी झालेत, आणि त्यात तुमचा तोच उद्देश होता. करेक्ट? हे खोटं आहे. कोणतरी सांगतं तुम्हाला की मी घर बसल्या गुंड पाठवले, तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर? तक्रारीची दखल घेणं आमचं काम आहे. तुम्हाला हा आरोप मान्य आहे? अजिबात नाही. तुम्ही हे खात्रीनं सांगताय? अजूनही वेळ गेलेली नाही. मी फक्त तुम्हाला वॉर्न करायला आलो. कशाबद्दल वॉर्निंग? मी असं म्हटलं की तिनेच जर शेखरवरती हल्ला केलाय तर तुम्ही तिला जाऊन वॉर्निंग देणार आहात का?
ठीक आहे, तुम्हाला एवढीच खात्री असेल तर मग माझी मी इन्क्वायरी सुरू करतो. हा, पण मग नंतर माझ्या हातात काहीच राहणार नाही. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते करा. बरं मॅडम, येतो मी. जाधवराव